आणि एखादा जर अनोळखी असेल तर तुम्ही आधी बोलता त्याच्याशी? कारण मी असं बघितलंय की अनोळखी म्हणजे फार आपली काय अशी जवळीक नसेल आणि त्यांच्याशी जर आधीच बोललं सगळं, तर कुठेतरी सबकॉन्शियसली जेव्हा ते ॲक्च्युअली येतात पॉडकास्टला, त्यांना असं कुठेतरी सबकॉन्शियसली वाटतं की अरे हे तर सांगितलंय, आणि मग आयत्या वेळेला काय बोलायचं हे ते गेस्टच विसरून जातात. आणि मग दुसरं म्हणजे जर मी ऑलरेडी आधीच ऐकलेलं असलं तर माझ्यासाठी जो वाव फॅक्टर असतो तो पण माझा सबकॉन्शियसली निघून जातो. त्यामुळे मी कधी कधी काहींना म्हणते की मला जुजबी माहिती द्या, आणि तिथे आल्यावर मला तो आय वॉन्ट बी सरप्राइज्ड. ॲब्सोल्युटली, येस, ॲब्सोल्युटली बरोबर, एकदम बरोबर आहे तुम्ही. असंच केलं पाहिजे. आणि माझे शो तरी नॉन स्क्रिप्टेड असतात. मी स्क्रिप्ट करत नाही, प्रश्न देत नाही, कारण ती मीच ठरवत नाही. बऱ्याचदा असं पण होतं की मी ठरवलेले असतात एक पाथ, पण त्या पाथला जातच नाही इंटरव्ह्यू, दुसऱ्या पाथला जातो, कारण समोरच्याची तो मूड असतो. मग त्या मूडवर गेले की काही प्रश्न राहतात, राहिले तर राहू देत, लेट इट बी. एका तासामध्ये किती माणूस तुम्ही स्क्रॅच करणार ना, किती माणूस उचकरणार, तर त्याला लिमिटेशन आहेत. पण शो नॉन स्क्रिप्टेड असतो, मी ठरवत नाही, पण अंदाज घेतो समोरच्या माणसाचा, काय आहे तो माणूस, कसा आहे, काय बोलतो वगैरे. आणि मग तो जेव्हा भेटायला येतो, भेटायला आल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात कळतं की कसा आहे माणूस, याला काय आवडतंय, आत्ता कुठल्या मूडमध्ये आहे, आणि मग काय बोलायला पाहिजे आपण. ते आता ओव्हर पिरियड ऑफ टाईम अनुभवातनं कळत जातं. ते आपापली गणितं असतात सगळी. असं असायला पाहिजे. पण आता तुम्ही एवढं एंटरटेनमेंटमध्ये काम केलं, त्यामुळे जे मी बघते ते असं आहे की लोकांना काय आवडतं, क्रिकेट, बॉलिवूड, सिनेमा आणि पॉलिटिक्स. मग ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपण पॉडकास्टमध्ये लोकांना आणतो, आणि म्हणजे कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट, पीपल आर इम्पॉर्टंट. मग असं नाही वाटलं का कधी की म्हणजे परत कमिंग बॅक टू सबस्क्रायबर्स अँड व्ह्यूज, की आपण प्रत्येक वेळेला फिल्मस्टारला आणावं? म्हणजे जे बाकीचे हिंदीमधले किंवा इंग्लिशमधले जे इंडियन पॉडकास्ट असते ते काय करतात, त्यांना जर व्ह्यूज ड्रॉप व्हायला लागले की त्यांना एक बॉलिवूडचं कोणते सेलिब्रिटी लागतेच. मग असं आहे का तुमचं काय स्ट्रॅटेजी? एंटरटेनमेंट इज माय फोर्टे. माझं ते माहेर आहे. म्हणजे तुम्ही कोणालाही फोन करून बोलू शकता मराठीतल्या, पण असं मला दिसलं नाही तुमच्या पॉडकास्टवर. असं नाही आहे, कोणालाही नाही बोलवत मी. म्हणजे ते सगळे चांगलेच आहेत, पण मला त्याच्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे, हा पहिला फॅक्टर आहे. क्युरिओसिटी. मला जर त्या माणसाशी बोलावंसंच वाटत नसेल तर काय बोलून काय करू मी. आणि दुसरी गोष्ट, त्याला माझ्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे, तर मजा आहे. त्या एंटरटेनमेंट माझा फोर्टे आहे, त्यामुळे माझे सगळे मित्र आहेत, मला आवडतं ते, त्यामुळे मी आधीमध्ये त्यांना बोलवतो. पॉडकास्ट हिट होईल म्हणून मी बोलवत नाही, मला त्यांच्याशी बोलावंसं वाटतं म्हणून बोलवतो. आणि इतर लोकांना बोलवतो कारण क्युरिओसिटी असते, मला त्या फील्डबद्दल क्युरिओसिटी असते. मला असं लक्षात, लोक मला सुचवतात विषय की तुम्ही याच्यावर बोलवा, त्याच्यावर बोलवा. स्ट्रेसवरचा विषय मला असाच एका जिममध्ये माझ्या एका सहकार्याने सुचवला की मी IT मध्ये काम करतो पण खूप स्ट्रेस आहे यार सौमित्र, तू त्याच्यातल्या कोणाला लोकांना बोलव. मग मी शोधत होतो आणि मग मला ते आनंद कुलकर्णी मिळाले, मी त्यांना बोलवलं. मला असा आणखी एक विषय एकानं सुचवला आहे की तू याला बोलव, मी त्यालाही बोलवतो जर तुम्हाला पटला तर. वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना बोलवलं की मला खूप शिकायला मिळतं आणि त्यातनं स्टोरीज पण खूप मिळतात. त्यामुळे मजा येते मला. आणि वेगवेगळ्या लोकांकडे बोलण्यासारखं पण खूप आहे जे आपण ऐकायला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्सच्या पलीकडं आपण छान छान माणसं आणून दाखवूया ना लोकांना. आदिती स्वामी कोणाला माहीत होती, पण आता ती निदान 8,000 लोकांना माहीत झाली आहे. 8,000 म्हणजे खूप आकडा असतो. 8,000 लोक जर असे उभे केले ना तर खूप होतील. त्या लोकांना आदिती स्वामी माहीत झाली ना, हरकत नाही. पुढच्या 80,000 लोकांना आणखी 2 वर्षात माहीत होईल. गडबड कोणाला नाही आहे इथं. कारण मला माहिती आहे की माझा कॉन्टेंट चांगला आहे, ती मुलगी चांगली आहे, त्यामुळं तिला मरण नाही आहे. ते साळवी बंधू जे मी केसांचा एपिसोड केला आहे, किती उत्तम काम आहे. पार त्या कुलीपासनं करतात ते काम, सगळे हेअर त्यांचे आहेत. कोणाला माहिती आहे ते? साधी मराठी माणसं आहेत ती. त्यांना कोण दाखवणार? आज प्रभास त्यांच्याकडनं करून घेतो वीक, आज रणबीर कपूर त्यांच्याकडनं वीक करून घेतो. त्यांचे वीक खरे केस कुठले, खोटे केस कुठले कळत नाही. आज लोकांना हे वाटतं की रणबीर कपूरनं ॲनिमलमध्ये एवढे केस वाढवले कधी, पण तो वीक आहे. तर मग ही जी माणसं काम करतात ना, यांना दाखवणं माझं काम आहे. हिट बघूया आपण नंतर कधी. माझा आंबा अव्वल आहे मला माहिती आहे, तो जाईल एक दिवस कधीतरी. नाही, हा हेतू तर चांगलाच आहे, पण आपण तर जग बदलायला निघालोय, लोकांची विचारधारा बदलायला निघालोय. असं सगळं खोटं आहे. काही जग बिग बदलायला निघालेलं नाही कोण. नाही, पण हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी करतो. कुठला स्वार्थ? मला आवडतं लोकांशी बोलायला, हा माझा स्वार्थ आहे. तुम्हाला बरं मला वाटतं? काही बदलायचं नाही आहे, मला खरंच बदलायचं नाही. मी कोण बदलणार, मी ठिपका आहे आपण. पण मग मी काय करू शकतो की या बाई चांगल्या आहेत, तू यांना बघ,
एवढंच मी माझ्या प्रेक्षकाला सांगू शकतो. पण आज माझा क्राऊड जो काय 1,40,000 आहे, तो माझा हक्काचा क्राऊड आहे ना, तो तयार झालेला क्राऊड आहे, काय असाच आणलेला नाही आहे तो बघून 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 माझ्याकडे आलेला आहे. तो 52 कशी सोनं आहे ते माझं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.